विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध, महायुती अतिरिक्त उमेदवार देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. विधान परिषद निवडणूक न लढण्याचा काँग्रेसचा निर्णय, काँग्रेसचा अंबादास दानवेंच्या उमेदवारीला पाठिंबा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांची माहिती. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर, पक्षांतर्गत विरोध डावलून गोऱ्हेंच्या नावाची घोषणा. बच्चू कडूंचा कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, झेंडा बदलला तरी अजेंडा तोच राहणार, शिवसेना मजबूत करण्यासाठी काम करणार, कडूंचा निर्धार. विधान परिषद निवडणुकीच्या 6 जागांसाठी भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत विधान भवनात अर्ज दाखल. विधान परिषदेच्या एका जागेवर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींचा उमेदवारी अर्ज दाखल, सुनेत्रा पवार अर्ज भरताना उपस्थित, तर भावनिक ट्विट करत अमोल मिटकरींकडून नाराजी व्यक्त. उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याबाबत स्कोप नाही, ठाकरे भेटीच्या चर्चांवर माझा विजनमध्ये मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, आधीच 235 जणांचं ओझं, नवं ओझं कशाला घेऊ, फडणवीसांचा टोला. अशोक खरातसारख्या भोंदूची जागा जेलमध्येच, बाहेर येऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा, तर नाशिक धर्मांतरण प्रकरणात टीसीएसची चूक नाही, माझा विजनमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. बारामतीत कोणत्याही स्थितीत पवार विरुद्ध पवार लढाई होऊ देणार नाही, माझा महाराष्ट्र माझं विजनमध्ये खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आखाती देशातील युद्धाच्या अनिश्चिततेचा परिणाम, कच्चं तेल $125 प्रति बॅरलच्या घरात, एकाच दिवसात 5.74% उसळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.